सत्यादादा, तुम्ही कितीही नाही म्हणलात ना तरी हा आदेश गृह खात्याचा आहे आणि आम्हाला तो पाळावाच लागतो. ठीक आहे सर, आम्ही करू बंदोबस्ताचं प्लॅनिंग. थँक्स. आणि हो वाघमारे मॅडम, तुम्ही त्या दरोडेखोरांच्या केसमध्ये जी काही कामगिरी केली आहे ना त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन बरं का. सातारा जिल्ह्यात आधीच एक ढाण्या वाघ होताच सत्यादादाच्या रूपानं, पण आता एक वाघीण मिळाली आहे आम्हाला तुमच्या रूपानं जिल्ह्याला. आणि वाघमारे मॅडम, आमच्यातर्फे एक छोटेखानी सत्कार समारंभ ठेवलाय आम्ही तुमचा. आणि हो, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यादादाच आहेत. नाही साहेब, तुम्ही हे नियोजन केलं ते बरंच झालं. नाही कसं आहे, अशा तडफदार आणि कर्तबगार पोलिसांचा सन्मान आपण केलाच पाहिजे. काय बलमा? हा म्हणजे काय केलाच पाहिजे. कसलं मारते माहिती का, साप साप साप. त्या गुंडांना चांगला धडा शिकवला असणार यांनी. बर चला, गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण कार्यक्रमाच्या हॉलकडे निघूया. चला. वाघमारे मॅडम, अभिनंदन. अभिनंदन. सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत. आज आपण सगळेच एका छोटेखानी समारंभासाठी इथं उपस्थित आहोत. आपल्या समवेत सत्यजित दादा सुर्वे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या सत्कार मूर्ती इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम ह्याही आहेत. वाघमारे मॅडमची आपल्याला वेगळी ओळख करून द्यायला नकोच. सातारा जिल्ह्यामध्ये ज्या दरोडेखोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातला होता त्या दरोडेखोरांच्या टोळीला त्यांनी नेस्तनाबूत करून सातारा जिल्ह्याला त्या टोळीच्या तावडीतून सोडवलेलं आहे. अशा या कर्तृत्वान इन्स्पेक्टर आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलेले आहेत. आपल्या कर्तृत्वानं आणि कार्यकर्तृत्वानं सगळ्या सातारकरांची मनही जिंकलेली आहेत. याच्या आधी सुद्धा वाघमारे मॅडमनी अनेक पराक्रम गाजवलेले. कुख्यात गुंड गण्या फिरंगीला गजाड केलं. त्याचबरोबर तात्यासाहेबांनाही त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल अटक करून त्यांनाही तुरुंगात पाठवलं. तर अशा या इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलेले आहेत. त्यामुळं आपण सगळेच जण खूप सुरक्षित आहोत. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सत्यजित दादा सुर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.